गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट. तर आता आपण ट्राय अगेन या 2.1 पोएमचं इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्यासमोर आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. द फॉलोइंग ॲनाग्राम्स कंटेन वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोएम. गेस अँड राईट व्हॉट दे आर. तर याच्यामध्ये हे जे शब्द दिले आहेत तर हे शब्द तुम्हाला काय करायचं आहेत, रेनी टॅग दिलेला आहे. तर रेनी टॅगचं काय करायचं नेमकं, तर यामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे. शब्द दिसत आहेत रेनी आणि टॅग. तर यामधल्याच स्पेलिंगचा उपयोग करून आपल्याला एक नवीन शब्द तयार करावा लागेल किंवा फ्रेज तयार करावी लागेल. आणि ती फ्रेज म्हणजे कोणती आहे, ही आहे पहा, ट्राय अगेन. ठीक आहे, ट्राय अगेन, TRYAGAIN, ट्राय अगेन. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं याचा हा शब्द तयार झाला, ट्राय अगेन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे हा अवर केज. अवर केज आहे की नाही इथं. तर या अवर केजचं स्पेलिंग OUR अवर CAGE केज, म्हणजे OUR अवर CAGE केज या स्पेलिंगच्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7 अक्षरांच्या मिळून आपल्याला एक नवीन शब्द तयार करायचा आहे. तर कोणता शब्द तयार होत आहे इथं, अगोदर C घेतला, नंतर OURAGE अशा पद्धतीनं करेज हा शब्द तयार होतो. म्हणजे याच 2 शब्दापासून एक नवीन शब्द तयार होतो आणि त्यामध्ये उपयोगात आणले जाणारे लेटर आहेत. तर ते लेटर दुसरे नाही, या शब्दामधूनच घेतलेले लेटर्स आहेत. ठीक आहे. आता बघूया वेट सर. तर या WET आणि SIR हे जेवढे इथं लेटर्स आहेत, याच लेटर्सच्या मदतीने या वेट सर याच्याच मदतीने इथं काय तयार होईल, STRIVE स्ट्राईव्ह तयार होईल. ठीक आहे, हे आपल्याला कळलं असेल, स्ट्राईव्ह. याच्यानंतर बघूया रेड रॉ. तर याच्यामध्ये RED रेड आणि RAW रॉ हे 2 आहेत. तर यांचाच उपयोग करून आपल्याला काय करावं लागलं, जसं इथं हे स्पेलिंग दिसत आहे तुम्हाला, रिवार्ड, म्हणजे REWARD रिवार्ड हा हे जे स्पेलिंग आहे हे इथूनच घेतलेली आहे. आता नेक्स्ट बघूया टॅपनिस. तर यामध्ये जेवढे काही लेटर्स आहेत याच लेटरचा उपयोग करून आपल्याला पेशन्स PATIENC पेशन्स हे नवीन स्पेलिंग आपल्याला इथं नवा शब्द बनवता आला. म्हणजे बाहेरून आपल्याला एकही लेटर घ्यायची गरज नाही, याच दिलेल्या शब्दातील लेटर्सला आपल्याला उपयोगात आणून एक नवीन शब्द तयार करता यायला पाहिजे. ठीक आहे. तर इथं पेशन्स शब्द तयार झालेला आहे. आता लास्ट सर्व पियर. तर सर्व पियरमध्ये काय आहे की SERVEPER. तर याच लेटर्सचा उपयोग करून पर्सिव्हिअर हा एक शब्द आपल्याला इथं तयार करता येऊ शकतो. इथं पाहतात पर्सिव्हिअर. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, या ॲक्टिव्हिटीला आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. या ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हटलं आहे, पिक आउट द लाईन्स दॅट कन्व्हे द फॉलोइंग फ्रॉम द. तर यामध्ये हे जे इफ यू कीप ट्राईंग विदाऊट अ डाऊट यू शाल विन. तर विन आहे. तर हे जे मिनिंग आहे हे कोणत्या ओळीचं मिनिंग आहे ते तुम्हाला ती लाईन तुम्हाला लिहायची आहे. तर आपण पोएममधून बघायचं झालं तर हे बघू शकतो. बघा ही लाईन लिहिलेली आहे इथं, इफ यू विल पर्सिव्हिअर यू विल कॉन्कर. तर अशा पद्धतीची ही लाईन आहे. ठीक आहे ना, ही लाईन दिसत आहे. तर ही लाईनचा अर्थ ही लाईन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन की इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड. तर हे जे अर्थ आहे हे कोणत्या ओळीचा अर्थ आहे, तर कवितेमधली ही लाईन आहे. कवितेमधली ही लाईन आहे की इफ वी स्ट्राईव्ह इट इज नो डिस्ग्रेस दो वी टू. तर अशा पद्धतीची ही लाईन आहे. तर या लाईनचा अर्थ आहे. आता नेक्स्ट सी, व्हेन अदर
आता बघा हे सी, वेन अदर कॅन डू द वर्क सो कॅन यू. तर याचं काय आहे, तर याच्यामध्ये ही लाईन तुम्हाला घ्यायची. इफ दॅट अदर्स फोक कॅन डू व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. तर अशा पद्धतीनं ही लाईन या कवितेतून घ्यायची आहे. आता आपला डी राहिलेला आहे. व्हेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनादर. बघा इथं, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन, अशा पद्धतीने या ओळीचा तो अर्थ आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघूया फाइंड द वर्ड्स फ्रॉम द पोएम अँटॉनिम्स. आता अँटॉनिम्स आपल्याला बघायचं आहे. सक्सीड, सक्सीडचं काय आहे, सक्सीडचं आहे फेल, सक्सीडचं फेल आहे. पनिशमेंट आहे तर त्याचा रिवॉर्ड आहे, इथं याचं रिवॉर्ड आहे हे. त्याच्यानंतर हा जो करेज आहे, करेजचं फिअर आहे, करेजचं फिअर आहे. आणि त्याच्यानंतर स्टॉप ऑर क्विट, तर याचं आहे परसिव्हिअर किंवा ट्राय. तर परसिव्हिअर किंवा ट्राय हे बघत आहात तुम्ही, परसिव्हिअर किंवा ट्राय. तर अशा पद्धतीने हे अपोजिट वर्ड्ससुद्धा बघितलेले आहेत. फोर्थ ॲक्टिव्हिटी, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तर आपल्याला आता उत्तर सांगायची आहेत, एका वाक्यात उत्तर सांगायची आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये आहे व्हॉट लेसन शुड वी केप्ट ऑलवेज इन माइंड. कोणती गोष्ट आपल्याला डोक्यामध्ये ठेवायची आहे. तर यामध्ये जो आहे तर याचं उत्तर आपल्याला इथं मिळेल की इफ ॲट फर्स्ट डू नॉट सक्सीड यू शूड ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. म्हणजेच जोपर्यंत तुम्हाला, जर प्रथमच तुम्हाला यश मिळालं नाही तर तुम्ही प्रयत्न यशस्वी होईपर्यंत तुम्ही प्रयत्न सुरू ठेवले पाहिजे, पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजे. दुसरं आहे आता नेक्स्ट आहे की व्हॉट शूड समवन हू लुजेस अ रेस डू. तर एखाद्याने समजा शर्यत जिंकलेली नाही, शर्यतीमध्ये तो हारला आहे, तर त्याने काय करायला पाहिजे. तर जर शर्यतीत पराजित झाला आहे तर त्याने करायला पाहिजे की इफ समवन लुजेस अ रेस ही शुड नॉट फील अशेम्ड ऑफ हिज फेल्युअर. तर जर त्याला अपयश मिळालं आहे तर त्याने आपल्या अपयशाची लाज बाळगायला नको. मग काय करायला पाहिजे, ही शूड ट्राय अगेन अँड अगेन, ही शूड ट्राय अगेन अँड अगेन, ही शूड. व्हॉट क्वालिटी इज इम्पॉर्टंट व्हेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस. जर तुम्ही संघर्ष करत आहात तर कोणती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे की त्याचं उत्तर आहे पेशन्स. पेशन्स, ठीक आहे, पेशन्स इज इम्पॉर्टंट, पेशन्स इज इम्पॉर्टंट. आता त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, कोणता आहे की व्हेन कॅन सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू. यशाला केव्हा जास्त किंमत मिळत असते. व्हेन कॅन सक्सेस हॅव अ ग्रेटर व्हॅल्यू व्हेन यू गेट इट इझिली ऑर डिफिकल्टी. जर तुम्हाला यश सहज मिळालं असेल तेव्हा, की तुम्हाला फार संघर्ष करून फार डिफिकल्ट वेनं तुम्हाला जर यश मिळालं असेल तर ते कोणत्या यशाची व्हॅल्यू जास्त असते. तर त्याचं उत्तर इथं दिलं आहे की व्हेन यू गेट स्ट्रगल अँड डिफिकल्टी. याच्यामध्ये दिला आहे व्हॉट लीड्स टू सक्सेस. यश मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे. तर ट्राईंग अगेन अँड अगेन. तर अजून याशिवाय कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे. तर बघा, करेजची गरज आहे, म्हणजे हिंमतची गरज आहे. त्याच्यानंतर पेशन्सची गरज आहे, पेशन्स. स्ट्रायविंग, परसिव्हरन्स. तर या 4 गोष्टीची आपल्याला यश मिळवण्यासाठी गरज असते. ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. तर आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये की मोस्ट लाईन्स फ्रॉम द पोएम कॅन सर्व ॲज, म्हणजे सत्यवचन आणि प्रोव्हर्ब मीन्स मन. सत्यवचन काय काय आहेत आणि मन म्हणून काय काय आहेत. तर पिक 3 or 4 सेंटेन्स सच लाईन्स. तर या कवितेमधून 4-5 ओळी आपल्याला घ्यायचे आहेत. तर कोणकोणत्या ओळी आपण घेऊ शकतो बघा.
इथं लिहून दिलं आहे मी. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. ठीक आहे. तर ही पहिली. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की इफ यू परसिव्हिअर विथ कॉन्कर यू विल. इफ यू परसिव्हिअर विथ करेज यू विल कॉन्कर. तर हा दुसरा आहे. तिसरा आहे इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड ट्राय अगेन. आणि लास्ट आहे टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड ट्राय अगेन. तर अशा पद्धतीने सत्यवचन किंवा म्हणीसारखे जे काही लाईन्स आहेत या पोएममध्ये तर त्या घेतलेल्या आहेत. आता यामध्ये शेवटचं जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ॲक्च्युअल यू आर स्टडिंग इन 8th क्लास. this year there is no appreciation of poem, but in 10th class whenever you will be in 9th class or 10th class this activity will be given you. आता याच्यामध्ये टायटल आहे. टायटल अप्रिसिएशन ऑफ पोएम म्हणजे कवितेचे रसग्रहण. अप्रिसिएशन ऑफ पोएम म्हणजे कवितेचे रसग्रहण. आता कवितेचे रसग्रहण करत असताना 8व्या वर्गाच्या दृष्टीने आपल्याला हा पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टायटल काय आहे तर टायटल आहे ट्राय अगेन. त्याच्यानंतर कोणत्या कवीनं लिहिलं आहे तर हे आहे W.E. हिक्सन. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे की किती स्टँजे आहेत तर 6 स्टँजा आहेत आणि ईच स्टँजा कंटेन 4 लाईन आणि प्रत्येक लाईनमध्ये प्रत्येक स्टँजामध्ये 4 लाईन्स आहेत. त्याच्यानंतर रायमिंग पेअर्स काय काय जसं अपियरचं फिअर आहे, फेलचं प्रिव्हेल आहे आणि रेसचं केस आहे किंवा डिसग्रेस आहे. तर रायमिंग पेअर म्हणजे काय की असे 2 शब्द ज्याच्या उच्चारण कवितेच्या शेवटी असलेले असे 2 शब्द म्हणजे दुसऱ्या ओळीचे 2 शब्द की ज्यांचं उच्चारण एकसारखं येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे अप्रिसिएशन ऑफ द पोएम अभ्यासलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट येऊ शकतो आणि तो म्हणजे सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. परंतु 8व्या वर्गात सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम दिलं जात नाही. तरी पण मी तुम्हाला सांगून देतो आहे की याचं कसं आहे इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. सक्सेस हॅज टू बी अक्वायर्ड बाय सस्टेन हार्ड वर्क. सक्सेस हॅज टू बी अर्न बाय सस्टेन हार्ड वर्क. तर अशा पद्धतीनं त्याची ही काय आहे सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम आहे. तर इन दिस वे वी हॅव स्टडीड दिस पोएम. each and every question of English workshop we have already studied. I hope you understand very well. तर अखेरपर्यंत या व्हिडिओला पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद. आणि अजूनही माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल.